मन मंदिरा गजर भक्तीचा. गोस्वामी तुलसीदासांचं जीवनचरित्र जर डोळ्यासमोर आणलं तर गोस्वामी तुलसीदास हे अगोदर प्रपंचामध्ये एवढे आसक्त होते. त्यांचं अगोदरचं नाव हे रामबोला होतं. रामबोला ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस सगळ्यात अगोदर राम शब्द मुखातून उच्चारला म्हणून त्यांचं नाव पडलं रामबोला. ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर पत्नीचं नाव होतं रत्नावली. इतकी सुंदर ती पत्नी होती रत्नावली. मी कशा करता बोलतो ऐकता बरं का. म्हणजे काही लोक पत्नीचं ऐकून सुद्धा उद्धार करून त्यांनी घेतला, स्वतःचं हित त्यांनी साधलं, याच्याकरता मी बोलतोय. माझ्या दृष्टांताकडे लक्ष असू द्या. तर ज्यावेळेस लग्न झालं ती रत्नावली इतकी सुंदर होती महाराज, इतकं प्रेम करायचे रत्नावलीवरती ते तुलसीदास. ऐका, ती रत्नावली जर भांडे घासण्याकरता घरामध्ये बसली तर भांडे घासत असताना तुलसीदास त्या पत्नीच्या जवळ येऊन बसायचे आणि जवळ येऊन बसल्यानंतर तुलसीदास तिच्याकडे सारखं बघत बसायचे. धुण्याकरता नदीवरती गेली तरी सुद्धा त्या ठिकाणी नदीवरती तिला बघण्याकरता जायची. धुणं धुत असेल, भांडी घासत असेल, जेवण करत असेल, प्रत्येक प्रसंगाला तुलसीदास ही त्या रत्नावलीच्या समोर असायची. शेवटी पत्नी महाराज वैतागून गेली. काही मैत्रिणी होत्या, चिडवायला लागल्या. तिने सांगितलं, अहो तुम्हाला काय कळतं की नाही म्हणे, माझ्या मैत्रिणी मला चिडवतात म्हणे. थोडासा आवाज मोठा करायचा. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात म्हणे, तुम्हाला काय कळतं का म्हणे, चिडवतात म्हणे माझ्या मैत्रिणी मला. असं प्रत्येक कामाला माझ्या पाठीमागे येत जाऊ नका. पण ऐकतात कुठं महाराज तुलसीदास, ऐकत नाहीये काही केलं तरी. एक दिवस ती पत्नी तिचा भाऊ आला आणि आल्यानंतर त्या पत्नीने आता विचार केला 4-5 दिवस माहेरी जाऊन आपण राहावं म्हणे, तेवढे 4-5 दिवस सुटका भेटेल बाबाच्या हातातून आपल्याला. म्हणून तिनं पत्र लिहिलं. पूर्वीच्या काळामध्ये काही फोन नव्हता, हॅलो बेलो मी चाललोय असं काही नव्हतं बरं का. म्हणून पत्र लिहिलं महाराज. पत्रामध्ये असं लिहिलं, हे बघा मी 4 दिवस माहेरी चालले, माझा भाऊ आलाय, भावासोबत 4 दिवस माहेरी चालले, जेवणाकरता तुम्हाला डबा बनवून ठेवलाय, डबा घरामध्ये आहे, व्यवस्थित जेवण करा, आरामाने 4 दिवस राहा, मी 4 दिवसानंतर येते, काही काळजी करू नका, चिंता नसावी, मी चालले. असं पत्र तिने लिहून ठेवलं. आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस गोस्वामी तुलसीदास घरी आल्यानंतर तुलसीदासांनी ज्यावेळेस रत्नावलीला बघितलं, रत्नावली आवाज देतात, रत्नावली कुठे, रत्नावली कुठे, म्हणून काही कळत नाही मला रत्नावली कुठे. ज्या ठिकाणी भांडी घासायची तिथे नाहीये, ज्या ठिकाणी धुण्या करता जायची तिथे रत्नावली नाहीये. काय करावं, हातात झाले, हतबल झाले, एखाद्या मैत्रिणीकडे गेले असेल म्हणून तिथे जाऊन बसले. पण रत्नावली मात्र कुठेच नाहीये. काय करावं, हातात झाले, हलबल झाले आणि घरामध्ये येऊन बसले. बसल्यानंतर नजर गेली त्या पत्रावरती, ज्या कागदावरती तिने पत्र लिहून ठेवलं होतं त्याच्याकडे नजर गेली. तो कागद हातामध्ये पडला आणि वाचण्यात आला. त्या कागदावरती तिने लिहिलं होतं, काही काळजी करू नका, माझे भाऊ आलेत, 4 दिवस मी माहेरी चाललेत आणि 4 दिवसानंतर मी परत येईल, डबा बनवून ठेवलाय, जेवण करा, आरामाने काम करा, काही काळजी करू नका, चिंता करू नका. असं ज्यावेळेस पत्र तुलसीदासांनी वाचलं, थोडंसं मन हलकं झालं. चला, पत्नी आपली माहेरी गेली आहे म्हणून थोडंसं मन हलकं झालं. पण परत संध्याकाळची वेळ होत होती महाराज. रात्रीचे 8 वाजले होते. बघता बघता 9 वाजले. जेवणाचं ताट समोर वाढलं. तुलसीदासांनी हातामध्ये घास घेतला आणि घास घेतल्यानंतर तो घास तोंडापर्यंत न्यायचा तर मनामध्ये विचार आला, अरे माझी पत्नी काय करत असेल. काय विचार केला, माझी पत्नी जेवली असेल का, मी आता जेवतोय पण माझी पत्नी रत्नावली जेवली असेल का, असा विचार मनात आला. तो घास जो मुखापर्यंत आला तो घास परत तुलसीदासांनी खाली ठेवला. खाली ठेवल्यानंतर परत तुलसीदास जेवले नाही महाराज. उठले 10, असं करता करता 9-10 वाजले होते. पाऊस सुरू झाला होता आणि पाऊस सुरू झाल्यानंतर रत्नावलीची एवढी आठवण आली महाराज तुलसीदासांना. अरे तुलसीदास म्हणाले, मनामध्ये विचार करू लागले, अरे रत्नावलीला भेटलंच पाहिजे कोणत्याही हालतीमध्ये. आता रत्नावलीला भेटण्याकरता जायचं. रत्नावलीचं आणि यांचं गावाचं अंतर जवळजवळ 10 किलोमीटरचं अंतर होतं. रत्नावलीला भेटण्याकरता तुलसीदास घराच्या बाहेर पडले. बघता काय, माझ्याकडे रात्री 10 वाजले होते महाराज. पाऊस चालू होता, पायामध्ये चप्पल घातली नाही, ती चिखल तुडवत काटे त्या ठिकाणी पायामध्ये मोडत होते. अशा अवस्थेमध्ये तुलसीदास त्या गावातून बाहेर पडले आणि कोणत्याही हालतीमध्ये रत्नावलीला भेटायचंय हा मनामध्ये निश्चय होता. पण मध्ये त्या ठिकाणी नदी एक आडवी लागते आणि त्या नदीमध्ये पाऊस चालू असल्यामुळं इतका भयंकर पूर आला होता. जर या नदीमध्ये आता पोहणं तर शक्यच नव्हतं, कारण इतका भयंकर वेगाने पाणी वाहत होतं. आपण बुडून जाऊ, आपण पलीकडे जाऊ शकत नाही. पण एवढ्यामध्ये त्या तुलसीदासांना काहीतरी असं वाहत येताना दिसलं. 2 लाकडं त्या ठिकाणी होते आणि वाहत येताना काहीतरी दिसलं. मनामध्ये विचार आला, आपण याच्यावरती बसून पलीकडे जायचं. आणि उडी मारली महाराज त्या तुलसीदासांनी. ते लाकडं बघून उडी मारली आणि पलीकडे गेल्यानंतर नजर गेली तर ते लाकडं नव्हते, ते प्रेत होतं. काय होतं बोला, थोडंसं मुख्य का तुम्ही सगळे असे धरून आणल्या नको बसू ना, होय थोडस मोकळं. काय होतं ते मावशांनो, काय होतं बापरे दादा हा मड होतं, ते प्रेत होतं महाराज.
त्याच्यावरती तुलसीदास बसले आणि बसल्यानंतर तुलसीदास पलीकडे गेले. ऐका, भीती वाटली. परत त्याच अवस्थेमध्ये तुलसीदास चिखल तुडत तुडत काटे मोडत होते पायामध्ये. अशा अवस्थेमध्ये रत्नावलीच्या गावामध्ये जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर आता घराची कडी वाजवावी तर सासरा म्हणेल जावायला काय येड लागलं काय, म्हणून तुलसीदासांनी कडी नाही वाजवली महाराज. मादाचं घर होतं. ज्या अर्थी आता सासू सासरे खालच्या ठिकाणी घरी झोपलेले आहेत. रत्नावली आपली वरच असली पाहिजे. वर चढायचं, पण कसं चढावं काही कळत नाहीये. एक दोर दिसली महाराज लटकली. त्या दोरला असं घट्ट धरलं तुलसीदासांनी आणि धरल्यानंतर वर चढतायत. वर चढल्यानंतर तुलसीदासांना कळलं की तो दोर नव्हता, तो होता सर्प, तो होता साप. आणि साप होत्या, त्या सापाला धरून वर चढले तुलसीदास. आणि गेल्यानंतर ज्यावेळेस मध्ये त्या माताच्या घरामध्ये चढले त्यावेळेस ती रत्नावली झोपलेली होती. आणि त्या अवस्थेमध्ये रत्नावली घाबरल्या गेली. अचानक माझ्या रूम मध्ये कोण आलंय म्हणून घाबरल्या गेली ती रत्नावली आणि जागी झाली गडबडून. जागी झाल्यानंतर बघते तर काय, आपले पतिराज तुलसीदास समोर आहेत. आणि त्यावेळेस तुलसीदास बोलू लागले, रत्नावली तुझ्यावर किती प्रेम करतो मी बघ. अगं तुला भेटण्याकरता एवढ्या पावसामध्ये आलो. एवढा पाऊस चालू होता, मी त्या पावसामध्ये भिजत भिजत खाली चिखल तुरवत आलो. खाली पायामध्ये माझी चप्पल नव्हती, काटे मोडत होते. अशा अवस्थेमध्ये तुला भेटण्याकरता आलो. आणि हे बघ मध्ये नदी लागते ना, त्या नदीमध्ये मी प्रेतावरती बसून नदी तरून आलो. आता वर चढण्याकरता मी सापाला धरून आलो. मला भीती सुद्धा वाटली, पण तुझ्या प्रेमापुढे ती फिकी पडली. त्यावेळेस त्या पत्नीला एवढा राग आला महाराज, त्या रत्नावलीला एवढा राग आला. ऐका, त्या रत्नावलीच्या मुखातून शब्द पडले, अरे अस्ति चर्ममय देह सो ताको ऐसी प्रीत. काय म्हणली ती? अस्ति चर्ममय देह सो ताको ऐसी प्रीत. अरे नेकू जो होती राम से तो काहो भवभीत. अरे एवढंच प्रेम जर तू त्या प्रभू रामचंद्रावरती केलं असतं तर भीती वाटण्याचा प्रश्नच राहिला नसता. भीती वाटण्याचा प्रश्नच राहिला नसता. एवढं उद्गार ऐकले महाराज. आणि तुलसीदासांना वैराग्य झालं. ऐका, तुलसीदासांना वैराग्य झालं. तुलसीदासनी गाठलं मला चित्रकूट. चित्रकूट के तट पर लगे संतन की भीड. तुलसीदासांनी चित्रकूट गाठलं. आणि चित्रकूट मध्ये गेल्यानंतर तुलसीदासांनी प्रभू रामचंद्राची एवढी भक्ती केली, जीवनामध्ये एवढी भक्ती केली. नगीसे तिलक दे तर रघुबीर. तुलसीदासांनी चंदन घिसवावं, घासावं आणि त्याला तिलक प्रभू रामचंद्राने लावावं. एवढा अधिकार जीवनामध्ये त्या ठिकाणी मिळवला. कशामुळे तर फक्त पत्नीच्या एका वाक्यामुळे. अरे अस्ति चर्ममय देहसो, या हाडा मासाच्या रक्ताच्या देहावरती प्रेम करण्यापेक्षा प्रभू रामचंद्रावर जर तुम्ही प्रेम केलं असतं तर भीती वाटली नसती. एवढ्याच वाक्याने तुलसीदासांचं जीवन बदलून गेलं मला. शास्त्रकारांनी तुलसीदासांचं वर्णन करत असताना सांगितलंय, शास्त्रकार वर्णन करताय, गो स्वामी तुलसीदास या शब्दाचा आपण जर विचार केला ना, गो नाम इंद्रिय, गो स्वामी इंद्रियांचा जो राजा, स्वामी अर्थात राजा, गो स्वामी इंद्रियांचा जो राजा, गो स्वामी तुलसी अर्थात भगवंत, तो भगवंताचा दास, गो स्वामी तुलसीदास असा शास्त्रकारांनी त्या शब्दाची व्याख्या केली महाराज. एवढा अधिकार जीवनामध्ये संपन्न करून घेतला का, तर फक्त आपल्या पत्नीचं ऐकल्यामुळे. अर्थात पत्नीचं ऐकल्यानंतर सुद्धा लोक सुधरू शकतात, लोक आपलं हित साधू शकतात. म्हणून पत्नीचं ऐकत जा, याचं ऐकत जा. ह्या म्हणत्या एवढा बाबा असं कधीच पाहिला नाही बाबा जो म्हणतो बायकोचं ऐका. ऐकलं पाहिजे महाराज, पण कशाचं हिताचं असेल तर. विनाकारण उगाच टोले खायची बारी नाही आली पाहिजे. पत्नीचं ऐकून असे लोक मार खाते बरं, काही ध्यानात ठेवा. काही पण नाही ऐकायचं महाराज. मापात असेल, हिताचं असेल तर ऐकलं पाहिजे, निश्चितच ऐकलं पाहिजे. मग एखादा उपदेश लहान भाऊ सुद्धा आपल्या भावाला करू शकतो, पत्नी सुद्धा पतीला करू शकते. आमची मुक्ताबाईने सुद्धा ज्ञानोबांना उपदेश केला महाराज, केला की नाही? वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, हा उपदेश होता ज्ञानोबांना. अर्थात उपदेश कोणता की असे ना, कोणाचा का असे ना, आपण तो उपदेश ऐकला पाहिजे आणि आपलं हित साधलं पाहिजे. म्हणून संत आजच्या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं उपदेश करतायत. एक बारकावा बघायच्या मध्ये असा, आपलं हित साधणारे या जगतामध्ये फक्त संत असू शकतात. कारण आपलं हित कोणालाच कळत नाही महाराज, कोणालाच कळत नाही. आपलं एक तुकोबरायांचं प्रमाण आहे बघा. तुकोबराय बोलतायत, हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारतीही. आपलं हित आपल्या आई वडिलांना सुद्धा जेवढं कळत नाही तेवढं आमच्या संतांना हित कळतं. म्हणून संत उपदेश जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. विठ्ठल संत उपदेश जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. असं मी जरी वाक्य बोललो तर मलाच पडलेल्या अशा 3 शंका तुमच्या समोर मी मांडतोय बघा. संत उपदेश महत्वाचा आहे की नाही, हे मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय की संत उपदेश जीवनामध्ये महत्वाचा आहे की नाही. तुमचं उत्तर काय असेल? हो, तुमचं उत्तर काय असेल? बोला ना राव, काय आता मी
संत उपदेश जीवनामध्ये महत्वाचा आहे की नाही? तर आहे, तुमचं असं उत्तर आहे, बरोबर आहे. पण माझ्या 3 शंका अशा मला पडल्यात बघा. जर संत उपदेश जीवनामध्ये महत्वाचा आहे तुम्ही असं म्हणताय, तर आता ऐका, आपलं जीवन हे संतांच्या उपदेशाने चालतंय की भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतंय? बोला. हा हा बाबा म्हणतात संत उपदेशाने, बरोबर आहे. चाले हे शरीर कुणाची या सत्ते कोण बोलवी ते हरिविण देखवी ऐकवी, सगळा अभंग पाहून घ्या. या प्रमाणामध्ये तुम्ही काय म्हणाल, तर माणसाचं जीवन हे कशाने चालतं? भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. अगदी बरोबर आहे. दुसरा माझी शंका अशी बघा, जर भगवान परमात्म्याच्या सत्तेने माणसाचं शरीर चालतंय, तर मग संत उपदेशाची गरज काय? ही पहिली माझी शंका आहे. दुसरी माझी शंका अशी आहे, माणसाचं जीवन हे प्रारब्धाने चालतं, जे प्रारब्धामध्ये घटना असतात त्या प्रारब्धाने चालतं की संत उपदेशाने चालतं? परवाच एक कीर्तनामध्ये मुद्दा होऊन गेला बघा, मी होतो त्या दिवशी, सुधीर महाराजांनी सांगितलं, माणसाचं जीवन प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुखे, जे नशिबात आहे ते कधी चुकत नाही. ललाठीचे लिहिले ते न मोडे काही केले, हे सगळं प्रमाण आपल्याला पाठ आहे. तर आपल्या नशिबामध्ये ज्या घटना लिहिलेल्या आहेत त्या घटनेने माणसाचं जीवन चालतं की संत उपदेशाने चालतं? तर प्रारब्धाने चालतं, बरोबर आहे. आणि तिसरी माझ्याशी शंका आहे बघा तुम्हाला, जर माणसाचं जीवन एक असा वारकाव आहे, माणसाच्या जीवनामध्ये ज्या घटना असतात ना, ह्या घटना योग्य काळ योग्य वेळ आल्याशिवाय घडत नाहीत. काय 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 माणसाच्या जीवनातल्या काही घटना असतात, त्या घटना योग्य काळ योग्य वेळ आल्याशिवाय घडत नाहीत. तर मग जर योग्य काळ आणि योग्य वेळ आल्याशिवाय माणसाच्या जीवनातल्या घटना घडत नसतील, तर मग संत उपदेशाची काय गरज? अशा 3 शंका आहे बघा. 3 शंकेचं आपण निरसन करूयात, अभंगात प्रवेश करूयात. विठाल विठाल. पहिली शंका अशी माझी, संत उपदेशाची गरज काय? जर माणसाचं जीवन भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालत असेल, तर मग संत उपदेशाची काय गरज हो? तर आता ऐका, संत उपदेशाची गरज काय? भगवान परमात्म्याच्या सत्तेने माणसाचं शरीर चालतं, ठीक आहे, सगळ्या गोष्टी खरंय महाराज, पण त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेपेक्षा सुद्धा माझ्या संतांची सत्ता ही फार मोठी आहे, फार अगाध आहे. कारण एक सांगेन तुम्हाला, सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी सारखा विशाल ग्रंथ लिहिला, पण सांगितलं माझ्या ज्ञानोबरांनी, ऐका, सच्चिदानंद बाबा मरावे ही इच्छा कोणाची होती हो? अगोदर सच्चिदानंद बाबा मरावे ही इच्छा कोणाची? तर देवाची होती ना, देवाची होती. पण तेच सच्चिदानंद बाबा उठावे, सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. ज्यावेळेस सच्चिदानंद बाबाची प्रेत यात्रा चालली, त्यावेळेस ते माऊलीनं दर्शन घेण्याचा विचार केला. माऊलीचं दर्शन घेतलं. माऊली, मी आता सती जाणार आहे, पण त्या अगोदर दर्शन घ्यावी अशी माझी मनात इच्छा आली, म्हणून दर्शन घेण्याकरता आले. त्यावेळेस ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला होता तिला, सौभाग्यवती भव. त्यावेळेस तिने विचारलं, माऊली, हा आशीर्वाद तुम्ही मला या जन्मात देताय की पुढच्या जन्मात देताय? सगळ्यांना माहिती ना प्रसंग. मला सांगा, ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबांना उठ म्हणावं आणि झोपेतला मुलगा, झोपेतला एखादा माणूस उठावा, असे सच्चिदानंद बाबा प्रेतावरून जागे झाले. मग जर सच्चिदानंद बाबा मरावे ही इच्छा देवाची होती, तर तेच सच्चिदानंद बाबा उठून त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा विशाल ग्रंथ लिहावा ही इच्छा कोणाची होती हो? माझ्या संतांची होती ना. म्हणून प्रमाण लिहिलं गेलं, महाराज, मेले माणूस जित उठविल वेळ काळात. माऊली, आत्ताशी वातावरण गरम झालं बरं किती तरी आपला थोडा सिस्टम आज गोळ केला त्यांचं सेटिंग आपली, पण आत्ताशी वातावरण गरम झाला महाराज. आनंद आहे महाराज परमार्थामध्ये, जो हे संगीताचा जो आनंद आहे ना महाराज, आपल्या परिसरामध्ये जे लोक भजनानंदी आहेत ना, तेवढे कुठेच नाही महाराज. हा मराठवाडा हा जो पट्टा आहे, लोक फार भजनावरती प्रेम करणारी मंडळी आहे. काही काही ठिकाणी तुम्ही जर गेलात ना, त्यांना गायन आणि वादन याच्यामध्ये काही नसतं, काही कळत नाही महाराज त्यांना. ते म्हणतात काय लागलं यांचं, आहा हो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आला गाता त्यावेळेस बरं का. हा माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे. बरं दादा, मी लहान होतो आणि लहान असताना मी गेलो कार्यक्रमाला. एकदा हरिपाठ म्हणायचो, भैरवी म्हणायचो मी. हा भैरवी म्हणायचो, म्हणजे लहान, म्हणजे 5वी-6वीला असेल मी त्यावेळेस नेमकं गेलो. हा, तर गेल्यानंतर मी हरिपाठ म्हणायचो, आणि हरिपाठ म्हणल्यानंतर भैरवी वगैरे आमचं समजा लहानपणी चालायचं ते. तर त्यावेळेस गावकातल्या लोकांनी काही म्हणजे आपल्या परिसरात जे भजनाचं प्रेम आहे महाराज, तुम्ही ज्यावेळेस गाताय, तुम्ही ज्यावेळेस वाजवताय बरं करूशी दादा, तर हे सगळे मंडळी बसल्या बसल्या मानवलं होत आहेत. म्हणजे याचा अर्थ ही प्रेम करणारी मंडळी, भजनानंदी लोक आहेत. आम्ही कार्यक्रमाला गेलो, मी तुम्हाला गावाचं नाव सांगणार नाही, तुम्ही एवढे हुशार आहेत महाराज, तुम्ही तिथं जो फोन करायला बसले तुमचा भरोसाच नाही. गेल्यानंतर आम्ही 7 दिवस सप्ताह केला. गावातल्या लोकांनी सांगितलं, महाराज एक काम करा, तुम्ही सगळी पैठणची मंडळी आलेत ना म्हणे, ही सगळी मंडळी तुम्ही काय करा, भजन करा म्हणे, जागराचं भजन करा. आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांनी पुकारलं, आज पैठणवरून आपेगावून आलेले जे महाराज लोक आहेत, या सगळ्यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे हो. काय म्हणले? हा, असं पुकारल्यानंतर आता ज्या मंडळींना भजन आवडतंय का, ती मंडळी भजनाला थांबणारच, आवर्जून थांबणार महाराज, शंकाच नाही. आमची एक आजीबाई होती,
त्या आजीबाईंना फार भजनावरती प्रेम करायची, भजन फार आवडायचं म्हणा तिला. पण ती राहत होती रानामध्ये. ऐकताय ना तुम्ही सगळ्याजणी, ऐकताय ना? ती राहत होती रानामध्ये आणि तिने विचार केला आता भजनाला आता वाजल समजा 11 वाजता भजन सुरू झालं, संपायला 12-12:30 तरी वाजतील, एकटीला घरी जायला थोडंसं म्हणजे भीती वाटेल. तिने काय केलं, आपल्या घरा शेजारी राहणारी एक दुसरी म्हातारी होती, तिला सांगितलं बाई एक काम कर, भजन उगा अर्धा तास असतं म्हणे, आपण अर्धा तास भजन ऐकू आणि घरी जाऊ, माझ्यासोबत कोणीच नाही. आता जिला बसवलं का सोबतीला, तिला भजनातलं काहीच कळत नाही, तिला काहीच कळत नाही महाराज. पण आता हिनं बसवलं, चला शेजारीचा शेजार धर्म पाळावा म्हणून धरलं बाबा, चला माझ्यासोबत थांब, कोणी नाही माझ्यासोबत म्हणून ती बसली. आणि बसल्यानंतर आता आमचं भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यानंतर ज्या आजीबाईला काही कळत नाही का, मग आपलं सुरू झालं माऊली महाराज आपलं, आम्ही यमन रागामध्ये ते गायला लागलो, नी रे ग म रे ग रे नि ध सा, नी रे सा नि ध सा नि ध प नि ध प म ध प म ग म ध नि सा रे सा नि रे 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 सा नि ध प म ग रे सा. आम्ही असं गायला लागलो, आता हे असं गायला लागल्यानंतर ज्या आजीबाईला भजनातलं काहीच कळत नाही का, तिला काय माहिती तिला आलाप म्हणतात म्हणून. ज्यावेळेस आम्ही असं आलाप धरायला लागलो त्यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणी आलं, चक्क पाणी आलं तिच्या डोळ्यातून. जिला भजनातलं काहीच कळत नाही तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि माझी नजर मात्र त्याच म्हातारीकडे गेली. कोणत्या म्हातारीकडे, जिच्या डोळ्यातून पाणी. हा, आणि मी भजन संपल्यानंतर महाराज आता मला विचार पडला, म्हणलं आतापर्यंत एवढे भजन आपण केले म्हणलं प्रेमाने, पण कधी रडून आला बा भजन म्हणता म्हणता, होय एवढा भाव कधी म्हणला नाही. म्हणलं काय म्हातारीचं प्रेम असेल म्हणलं भजनावरती, भजन ऐकता ऐकता म्हातारी रडते. ज्यावेळेस माझी नजर गेली महाराज मला दमच निघला नाही. भजन संपलं, मी पहिलं त्या म्हातारीकडे गेलो. म्हणलं आजीबाई किती प्रेमाने तुम्ही भजन ऐकत होते, किती प्रेमाने, केवढं प्रेमाने तुम्ही भजन ऐकलं. ज्यावेळेस आम्ही गात होतो म्हणलं आला, त्यावेळेस तुम्ही चक्कर रडत होता, तुम्ही डोळ्यातून पाणी आलं. त्यावेळेस त्या म्हातारीने सांगितलं भाऊ तुम्ही लई भारी म्हणता रे म्हणे, लई भारी म्हणता, पण खरं सांगू का, तू ज्यावेळेस ते आ करत होता ना म्हणे, त्यावेळेस मला आमचा एक कुत्रा आहे म्हणे, तो आता मेला म्हणे, तो असं वाढायचं म्हणे. काय म्हणते मी म्हणलं म्हातारी तू कुत्राच म्हणायचा होता मला. अवघड आहे महाराज. पण आपला हा जो परिसर आहे ना महाराज, मराठवाडा आपला औरंगाबाद जिल्हा असेल, या परिसरामध्ये लोक भजनावरती फार प्रेम करतात. भजनानंदी लोक आहेत महाराज, फार भजनावरती प्रेम करतात. म्हणून हे जे ज्यावेळेस गातात ना त्यावेळेस तुम्ही सगळेजण असे माना डोलतात. खरोखर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. चला आपला विषय काय चाललाय, पांगणभर का आपला विषय चाललाय महाराज. कैसा वासुदेव बोलतो बोल मेले माणूस जिथं उठविलं, आपण इथं होतो. तर ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना उठवावं. मला एक सांगा, सच्चिदानंद बाबा मरावे ही जरी देवाची इच्छा असेल तर ते सच्चिदानंद बाबा उठावे आणि त्यांनी विशाल ज्ञानेश्वरी सारखा विशाल ग्रंथ निर्माण करावा, लिहावा. हा अधिकार, ही इच्छा माझ्या ज्ञानोबरांची. अर्थात देवाच्या सत्तेपेक्षा सुद्धा माझ्या संतांची सत्ता ही मोठी आहे. संतांची सत्ता, मानवाला आज संत विचाराची गरज आहे. विठाल दुसरी शंका मी अशी मांडली होती बघा, माणसाचं जीवन हे प्रारब्धाने चालतं. ललाटीचे लिहिले तेनं मोडे काही केले. ज्या माणसाच्या नशिबामध्ये घटना असतात, या सगळ्या घटनेने माणसाचं जीवन चालतं. मग संत विचाराची गरज काय, संत उपदेशाची गरज काय. तर याचं शंका अशी बघा, याचं शंका जरी अशी असली तर याचं उत्तर असं असेल माझ्याकडे. भगवान परमात्मा सुधीर महाराजांनी सांगितले त्या दिवशी, संतांच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात या जरी प्रारब्धाने घडत असल्या तरी सुद्धा या प्रारब्धाचा नाश करण्याची ताकद भगवान परमात्म्यामध्ये आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. पण त्याच हरीची कृपा होण्याकरता अगोदर धरावे संताचे ते पाय, किंवा संताविन प्राप्ती नाही. म्हणून संतांचा अधिकार हा मोठा आहे. किंवा जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. म्हणून आज मानवाला संत विचाराची गरज आहे. विठाल आणि तिसरी माझी शंका अशी होती बघा, माणसाच्या आयुष्यामधल्या ज्या घटना असतात, ह्या घटना योग्य काळ योग्य वेळ आल्याशिवाय घडत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळ. काही घटना अशा असतात ज्या घडत नाही महाराज योग्य वेळ आल्याशिवाय. तर या मग माणसाला संत विचाराची काय गरज. तर ऐका, हे जे प्रमाण आहे, हे प्रमाण आता परमार्थात लावू नका, हे प्रमाण इकडे लावू नका, हे प्रमाण आता प्रपंचात लावा, संसारातल्या गोष्टीत लावा. संसारातल्या गोष्टी ह्या योग्य काळ योग्य वेळ आल्याशिवाय घडत नसतात.
पण परमार्थामध्ये कोणतं लावायचं तर संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तर परमार्थामध्ये तातडी हवी आहे म्हणून या तीनही शंकेचं निरसन केल्यानंतर एकच मुद्दा लक्षात येतो, तो म्हणजे आज माणसाला संत विचाराची नितांत गरज आहे, संत उपदेशाची नितांत गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ते संत आपल्याला उपदेश करतायत. मध्ये तुकोबरांनी उपदेश केलाय, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. एकांतवासामध्ये काळ सारावा, चिंतनामध्ये माणसाने काळ सारावला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. महाराज आमच्या सकल संतांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. मग ते चिंतन करत असताना लोकांनी त्यांना पागल म्हटलं. एवढी हद्द पार झाली महाराज संतांच्या जीवनामध्ये, पण कधी त्यांनी भजन सोडलं नाही, कधी भजनावरचं प्रेम कमी केलं नाही. मीराबाईंच्या जीवनामधला प्रसंग तुम्ही डोळ्याने बघू शकता. अनेक सगळे संत महाराज लोकांनी पागल म्हणलं. लोग कहे मीरा भई रे बाबरी, लोकांनी पागल म्हणावं. बाप कहे कुल नासी रे, लोकांनी पागल म्हटले महाराज मीराबाईंना. लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम. शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम. लोकांनी बदनाम केलं महाराज, तरी कधी प्रेम सोडलं नाही. ऐका, वास्तविक या अभंगाचं आपण जर निदर्शन केलं ना, ऐका म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, तर हा अभंग 50 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय गेले ना त्यांच्याकरता फार लागू होतो बरं का. पुरेपूर लागू होतो, पुरेपूर 100%. ज्यांचं वय 50 झालंय, 50 ज्यांनी गाठली आणि 51 वर्षामध्ये पदार्पण केलं, अशा सगळ्याच मंडळींना हा अभंग त्यांनी पाठ केला पाहिजे. आणि रोज त्या अभंगाचं चिंतन केलं पाहिजे बरं का माणसाने. विठाल विठाल एक वाक्य आहे का, हा अभंग मी बोलत होतो की ज्यांचं वय 50 झालंय, 51व्या वर्षाला हा माणसाला अभंग पाठ केला तरी चालेल आणि रोज चिंतन केलं तर मग चांगलंच आहे. या अभंगाचं जे रूपरेषण आहे तुकोबरांनी खऱ्या अर्थाने मी तुम्हाला 51व्या वर्षामध्ये पदार्पण ज्यांनी केलं त्यांनी हा अभंग रोज वाचलाच पाहिजे. काळ सारावा चिंतने, अर्थात चिंतनामध्ये तुम्ही काळ घालवा. एकांतवासी गंगा स्नाने, चिंतनामध्ये प्रथमे अर्जितो विद्या. पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या अर्जन केले पाहिजे. प्रथमे अर्जितो विद्या द्वितीयम नार्जितम धनम. दुसऱ्या 25व्या वर्षामध्ये माणसाने धन कमवलं पाहिजे, पण तिसऱ्या 25व्या वर्षामध्ये म्हणजे 51 पासून सुरुवात केली पाहिजे. तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थी किम करिष्यति. तिसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने पुण्य कमवलं पाहिजे. अर्थात काळ सारावा चिंतने. पण गंमत मानत अशी बघा, 51व्या वर्षामध्ये माणसाला तर परमार्थामध्ये रमतच नाही, पण 51व्या वर्षामध्ये माणसाला त्या प्रपंचातलं प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही. कळलं माझं बोलणं, वाक्य कळलं तुम्हाला? 51व्या वर्षामध्ये माणसाचं परमार्थातलं प्रेम तर वाढतच नाही, पण प्रपंचातलं प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये एवढं माणूस गुंततो ना महाराज 51व्या वर्षामध्ये, बस विचारूच नका महाराज. 51व्या वर्षामध्ये माणसाने संसारातलं थोडंसं प्रेम कमी केलं पाहिजे, हे मुलाबाळाच्या हावली करून दिलं पाहिजे बरं का. तुम्ही तुमचा प्रपंच भला, ही वृत्ती माणसाची 51व्या वर्षाला बनलीच पाहिजे. नाहीतर मग लोक म्हणतात, मग घरचे म्हणतात, बाबा एका वन बाबा म्हणजे जंगलात जा बाबा तुम्ही आता. ही पोरं आपल्याला बोलतात, ही वेळ आली पाहिजे. लक्षात ठेवा, आपण स्वतःहून प्रपंचातलं प्रेम कमी केलं पाहिजे. प्रपंचातलं पण गंमत उलटी आपली आहे. आपण जसं वय आपलं वाढतं ना, तसं आपण या प्रपंचामध्ये इतकं गुंतल्या जातो महाराज, इतकं प्रेम वाढतं. तुकोबारांनी तर फार एका अभंगामध्ये वर्णन केलं बरं का माऊली महाराज. तुकोबाराय बोलतात, जवळजवळ 10-12 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, एक आजीबाई पंढरपूरला झाली, तिचं वर्णन केलं तुकोबारांनी. आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा. पुढे म्हणतात, वेशीपासून आली घरा, वेशीपासून ती घरा आली.
करा तुमच्या आपेगावातली एखादी आजी भेटली. तुम्ही तसं नाही बरं का, तुम्ही पंढरपूरला दरवर्षी जातात. आणि विशेष महाराज बघा तुम्ही, दादांनी तर फार मागच्या वर्षी आत्मदानाचा इशारा दिला, म्हणजे आपल्या संस्थांसाठी दादांचं फार त्या ठिकाणी म्हणजे किती विशाल अंतकरण असेल महाराज समाजाकरता. बघा स्वतःचा जीवाचा सुद्धा पर्वा केली नाही दादांनी. कल्पना करा एखादी आपेगावातली आमची माता माऊली, तुम्ही तर जातच आहे सगळ्या, त्यामध्ये शंकाच नाही. एक जातच नाही महाराज, कधीच जात नाही. तिला 4-5 जणी जवळ आल्या, का ग बाई तुझ्या मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, आता नातू पण आहे, आता तुला पंढरपूरला यायला काय झालं, मला शब्द नाही बाबाला, हा काय झालं बाई. त्यावेळेस ती म्हणते आता मला काय, माझं मन, माझे मन गुंतले येथे, माझं मन या प्रपंचामध्ये गुंतलं. त्यावेळेस त्यांनी हाणून मारून, मुसलमान आपण करतो ना एखादं, तशी केली महाराज. तिला हाणून मारून पंढरपूरला घेऊनच जायचं म्हणून तिला राजीच केलं महाराज. ती बळच पंढरपूरला निघाली आणि निघाल्यानंतर आता तिची अवस्था तुकोबऱ्यांनी वर्णन केली. तुकोबऱ्या म्हणतात ती आवा पंढरपूरला चालली. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरात. तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, ज्या दिवशी दिंडी निघते त्या दिवशी ते भजन चाललं असतं मंदिरासमोर, आपला ट्रक उभा असतो, ट्रकामध्ये मग सगळेजण आपल्या बॅगा टाकतात, हे की नाही. ती म्हातारी महाराज तिनं बॅग भरली, बॅग भरल्यानंतर ती पंढरपूरला जाण्याकरता निघाली. आणि निघल्यानंतर ती मंदिरापर्यंत आली. आल्यानंतर बॅग टाकली, बॅग टाकल्यानंतर तिनं बघितलं या ठिकाणी भजनी मंडळांचं काहीतरी भजन चाललंय. तिला काय कळतं महाराज, तिने सांगितलं बाई किती वेळ असतं हे. ती म्हणे अगं 10-15 मिनिटं असतं, पंचपदी चालली. मग निघायचं आपल्याला. ती म्हणे 10-15 मिनिटं असताना, 10-15 मिनिटं असताना मग मी आत्ता घरून येते बरं का माऊली महाराज, आत्ता घरून येते. आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून म्हातारी घरी गेली. घरी आली. घरी सुनबाई विचारला आत्याबाई तुम्ही तर पंढरपूरला चालले. हा चालले म्हणे, बॅग टाकली म्हणे ट्रकमध्ये. मी सांगण्याकरता आले म्हणे. काय सांगण्याकरता आले. हे बघ 15 दिवस मी चालले पंढरपूरला. 15 दिवस कोणी दूध मागण्याकरता येईल, कोणी दही मागण्याकरता येईल. परीसे गे सुनबाई नको वेचू दूध दही, कोणाला दूध देऊ नको, कोणाला दही देऊ नको, फेकून दी पण कोणाला देऊ नको. काय म्हणली ती, फेकून दी पण कोणाला देऊ नको. असंच महाराज काही काही लोकांची वृत्ती बरं का, फार विचित्र असते. तिने सांगितलं देऊ नको, पैसे घे सुनबाई, नको वेचू दूध दही. ठीक आहे आत्याबाई काही काळजी करू नका, मी कोणालाच दूध दही देणार नाही. सांगेल आमच्या घरी कोणीच नाहीये, भिक्षुक आल्या घरी सांग, भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. कुणी जर भीक मागण्याकरता आलं तिला सांग आमची म्हातारी पंढरपूरला गेली. आणि मटारी चालली महाराज पंढरपूरला. परत 20 पर्यंत आली. आल्यानंतर परत त्यांचं भजन चाललेलं होतं. तिला परत विचारलं का ग बाई आणखी किती वेळ. अगं 10-15 मिनिटं थांबणार, कुठं काय होतं म्हणे. म्हातारी परत घरी गेली महाराज. परत घरी आली म्हातारी. परत घरी आल्यानंतर आता सुनबाई म्हणली आता बाई आता काय झालं, तुला काही सांगण्याकरता आले. काय सांगायचं म्हण. नातू कुठे माझा. नातूला उचलून घेती, त्याचा मुका घेती. हा घेती ना, हा नातूला उचललं महाराज, त्याचा मुका घेतला. हे बघ म्हणे मी 15 दिवस पंढरपूरला चालले आणि माझी हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. कलवडू कळतो ना, कलवडू गवऱ्याचा ढीग. हा मी गवऱ्याचा ढीग थापून ठेवलाय म्हणे. माझी हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. म्हणे सांगितलं आत्याबाई काहीच काळजी करू नका, मी त्याला हात पण लावत नाही, तर तुम्हाला शेवट कामं येतील म्हणे. महाराज हा अभंग जर आपण पूर्ण बघितला ना तर जवळजवळ 12-13 चरणाचा अभंग आहे. म्हणजे माणसाचं प्रपंचातलं प्रेम आहे. हे प्रेम कधी कमी होत नाही. जसं वय वाढलं तसं त्याच्यातलं प्रेम वाढतं महाराज, तसं प्रेम वाढतं. लक्षात घ्या, माणसाने गुंतलं नाही पाहिजे प्रपंचामध्ये. 51 वर्ष लागलं की माणसाने तिकडलं प्रेम कमी केलं पाहिजे. आणि इकडं तो देखे पाव गोविले पुढे चरणामध्ये आहे ते. त्यामध्ये आणखीन तुकोबऱ्यांनी शेवट चरणामध्ये मागितलं. तुकोबऱ्या म्हणतात गोविले माये करून. हे जे सगळे जन दिसतंय ना, हे सगळं जन प्रपंचामध्ये माये करून गोविलेलं आहे बरं का. मायेमध्ये गुंतलेलं आहे. पण मायामध्ये माणूस जितका गुंता जाईल तितका तो संसारातून कधी सुटणार नाही, तेवढं त्याला जाताना दुःख होईल. माणूस 2 गोष्टीला फार म्हणजे विसरलाय बरं का जवळून. ऐका, एक म्हणजे माझा देव आणि दुसरा म्हणजे मृत्यू. माणूस मृत्यूला सुद्धा विसरलाय की नाही. कोणाला वाटतं मी आता जाणार आहे, वाटतं नाही महाराज, कोणालाच वाटत नाही. मी जाणार आहे असं कोणालाच वाटत नाही. माणूस विसरून गेलाय मरणाला. जितका माणूस विसरेल जाताना फार मात्र दुःख होणार. लक्षात घ्या, तू जाताना त्याला वेदना होईल. माणूस ही विसरूनच चाललाय की मी या मृत्यूलोकात आलेला पाहुणा माणूस आहे. काय 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 मी या मृत्यूलोकामध्ये आलेला पाहुणा माणूस आहे. माणूस असा जीवन जगतोय जसा या सगळ्या सृष्टीचा मालक असे मानत. माणूस 10-10 वर्षानंतरच्या प्लॅनिंग करून ठेवतो. मी 10 वर्षानंतर हा प्लॉट विकून टाकेल,
दुसरा घेणार. तो फुकून टाकीन 2 वर्षांनी, परत त्याच्या तेवढ्या पैशामध्ये तू पाहुणा ऐके रे नरा, तू पाहुणा आहेस हे ऐक बाबा. हे बघा, माणूस खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकांमध्ये पाहुणा आलाय बरं का. तुम्हालाही जायचंय, मला जायचं, मुद्दा नाही केला म्हणून सांगेल मी. माणूस गेल्याच्या नंतर माणूस आपण तुम्ही आम्ही जायचं तर प्रत्येकाला आहे महाराज. आपल्या नशिबामध्ये जी वेळ जी काळ ठरले त्यावेळेस जावंच लागेल माणसाला. त्याच्याबद्दल माणसाला एक क्षण सुद्धा वाढून भेटणार तर नाहीच. त्या क्षणाला माणसाला दिवस सोडावेच लागेल. ऐका, माझ्या ज्ञानोबरांना संजीवन समाधी घेऊन आज 725 वर्ष झालेत. किती? 725 वर्ष. तरी आजही आपल्यामध्ये ते जिवंत आहेत महाराज, हृदयामध्ये आपल्या. म्हणून माणसाला तुम्हाला जायचंय, पण असं काहीतरी जीवन माणसाने जगून गेलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, आपली उत्तम प्रकारे कीर्ती या मृत्यू लोकात उरली पाहिजे. असं जीवन आपण जगलं. मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाने असं काहीतरी जीवन जगलं पाहिजे बरं का. आमचे संत गेलेत महाराज, ज्ञानोबरांना 725 वर्ष झाले, पण आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. माझ्या तुकोबरांना 371 वर्ष झाले, तरी आजही जिवंत आहे. छत्रपतीने जाऊन 342 वर्ष झाले, आजही आपल्या हृदयामध्ये ते जिवंत आहेत. नुसतं नाव काढलं ना महाराज तर ते जिवंत आहेत. असं आपणही जीवन जगलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए तब हसे हम रोए. ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस सगळं जग हसत होतं. अरे घ्या पेढे, आमच्या घरामध्ये मूल जन्माला आलं. पण आपण मात्र रडत होतो. लक्षात घ्या, कबीरजी म्हणतायत, ऐसी करणी कर चले हम हसे जग रोए. अरे असं काहीतरी काम करून जा, जगाने आपल्यासाठी रडावं आणि आपण हसत मुखाने जगाचा निरोप घ्यावा. ऐका, त्याच्यासाठी परोपकारी जीवन जगावं लागतं दादा. त्याच्यासाठी निस्वार्थ जीवन जगावं लागतं. जो माणूस परोपकारी जीवन जगेल, जो माणूस निस्वार्थी जीवन जगेल ना, तो खऱ्या अर्थानं उत्तमची उरे कीर्ती मागे हे प्रमाण त्याला लागू असेल. जो माणूस स्वार्थापोटी जीवन जगतो, जो माणूस स्वतः करता जीवन जगतो, त्याच्या बाबतीत हे प्रमाण लागू होणार नाही. परोपकारी जीवन जगले महाराज हे सगळे संत महात्मे महापुरुष. म्हणून आजही आपल्या हृदयामध्ये त्यांचे फोटो आहेत. बरोबर आहे, आपल्या आजोबांचे फोटो आपल्या घरात नसतील महाराज, पण आजही छत्रपती शिवराय असतील, ज्ञानोबराय असतील, या सगळ्या संत महापुरुषांचे फोटो आपल्या घरामध्ये भिंतीला टांगलेले आहेत. का तर हे लोक आपल्यासाठी जगले आहेत. जे खानची व्यंकटी सांगू ज्ञानोबरांची भाषा महाराज कशाची आहे? अरे समाजाकरता जीवन जगण्याची बोली आहे. समाजाकरता जे जीवन जगतात ते खऱ्या अर्थानं अमरत्वाला प्राप्त होत असतात. म्हणून आपणही असं काहीतरी जगा महाराज. आपण गेल्यानंतर 2 माणसं म्हणले पाहिजे, अरे माणूस गेला ना, फार गोड माणूस होता, फार चांगला माणूस होता. नाहीतर उगाच आपण जायचं लोकांनी म्हणायचं, बरं झालं बाबा एकदाची कटकट, त्यांना कधी गावातला सप्ताह होऊ दिला नाही, कधी गावात वर्गणी मागू दिली नाही. असं उद्गार लोकांचे निघले नाही पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर मग आपल्याला म्हण लागू होईल, मला जन्माला आला तुम्हीच म्हणा पाहिजे, मी कशा म्हणून होय. असं जीवन आपलं नसलं पाहिजे. ऐका, 4 महिने माणसाने एवढे कष्ट करा. मी वाक्य वाचलं बघा, मला फार आवडलं ते. 4 महिने माणसाने एवढे कष्ट करा की माणसाला 8 महिने जागेवरती आनंदाने बसून खाता आला पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री माणसाला सुखाने समाधानाने आनंदाने झोप लागली पाहिजे. तारुण्यपणात असे कामं करा, म्हातारपण सुखा समाधानाचं गेलं पाहिजे. चालताना असे चला, 2 लोकांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असे जागी बसा, 2 लोक जवळ येऊन बसले पाहिजे. पण मरताना मात्र असे मारा दादा, ज्याला बातमी कळली ना त्याच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं पाहिजे. त्यावेळेस त्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर जन्माला आला असं जीवन आपलं असलं पाहिजे. ऐका, या समाजामध्ये काही लोक होऊन गेलेत जे स्वतः करता जीवन जगले, स्वतः करता जीवन जगले. मी छत्रपती शिवरायांचं तुम्हाला उदाहरण सांगेल. छत्रपती शिवराय हे समाजाकरता जीवन जगले म्हणून आज जिवंत आहेत. तुम्हाला एक नाव माहिती आहे को? सिकंदर राजाचं. सिकंदर राजा होऊन गेला बघा या लोकांमध्ये बऱ्याच मुलांना. सिकंदर राजा ज्यानं फक्त महाराष्ट्र नाही बरं का, ज्यानं फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण त्यानं भारत जिंकला होता, संपूर्ण जग जिंकलं होतं त्या सिकंदर राजाने. माझ्याकडे लक्ष द्या, तू आला बघा आवाज आला. छत्रपती शिवरायांनी फक्त महाराष्ट्र जिंकला असेल दादा, पण आजही आपल्या हृदयामध्ये ते जिवंत आहेत. आजही जिवंत आहेत का तर समाजाकरता जीवन जगले. एक नाव सांगेल तुम्हाला मी, राजा सिकंदराज. ज्यानं महाराष्ट्र नाही, भारत नाही, संपूर्ण जग जिंकलं होतं, जगत जेता होता सिकंदर. सिकंदर राजा ज्यावेळेस जात होता त्यावेळेस त्या सिकंदर राजाचे उद्गार आहेत. एका सिपाहीला त्या सिकंदर राजाने बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे थोड्याच वेळामध्ये मी मरणार आहे, असं चिन्ह मला दिसतंय, माझा मृत्यू मला दिसतोय. पण जात असताना एक काम करा म्हणे, फक्त माझे उपकार होतील तुमचे फार. मी ज्यावेळेस मरेल ना त्यावेळेस माझे हात तिरडीवरती अशी बांधू नका, तर असे मोकळे सोडा. सरकार, का तुमचे हात मोकळे सोडायचे? आणि या जगाला मला संदेश द्यायचा आहे, या जगाला मला सांगायचा, रे या जगात जेता सिकंदराने सगळ्या जगाला जिंकलं,
पण जात असताना हा सिकंदर राजा खाली हाताने चाललाय, खाली हाताने मी जातोय, हा जगाला माझा संदेश द्यायचा आहे. एवढा मोठा जगत जेता होता सिकंदर, त्याचे उद्गार त्या ठिकाणी त्याचं वर्णन करत असताना एका गीतकाराने फार गोड केलंय महाराज. तो म्हणतो, तुमचं ऐकतच राहावं बरं का, बोलण्याची इच्छाच होत नाही, इतकं सुंदर तुमचं गायन आहे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. जो माणूस ऐका, जो माणूस स्वतःच्या गुरुमीमध्ये जीवन जगतोय त्यालाही जावंच लागणार आहे, त्यालाही सोडावं लागणार महाराज. दोन शब्द प्रेमाचे सोबत येतात, उत्तम चिवरे कीर्ती मागे, असं जीवन आपण जगलं पाहिजे, परोपकारी जीवन जगलं पाहिजे. दादांनी जो मुद्दा उचलला महाराज ज्यावेळेस आत्मदहनाचा, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो, फक्त सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यातून दादांचं जे निस्वार्थ जीवन आहे महाराज, समाजाकरता जगण्याचं, हे दिसून आलं आपल्याला, बरोबर आहे. स्वतःचा देह संपवण्याची दादांनी त्या ठिकाणी म्हणजे दादा बोलले, पण सरकारने मान्य केलं, त्या ठिकाणी एवढी वेळ आली नाही. कल्पना करा, ही बोली कशाची आहे महाराज, ही भाव कशाचे आहेत, ही उद्गार कशाचे आहेत, तर ही उद्गार या समाजाकरता जीवन जगण्याचे आहे, ही निस्वार्थी जीवन जगण्याचे आहे. जो माणूस निस्वार्थ जीवन जगतो, उत्तम चिवरे कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. माणूस विचार करतो महाराज, अनेक वर्षाचा विचार करू नका, लक्षात घ्या. दुःख होईल दादा, दुःख होईल. ज्यावेळेस जीवन कसं आहे माणसाचं, दिन चार घडी का जीना, दुनिया है मुसाफिर का ना, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन ये सुनहरा. किती सांगावं, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चल जाए. चला आधी बोलत नाही, आपला विषयांतर होईल महाराज, किती बोलावं तेवढं कमी या विषयावरती आहे का. जो माणूस निस्वार्थी जीवन जगतो, जो माणूस परोपकारी जीवन जगतो, तो माणूस खऱ्या अर्थानं उत्तमाची उरे कीर्ती मागे असं जीवन त्याचं होत असतं. म्हणून आपणही असं निस्वार्थ जीवन जगलं पाहिजे, या समाजाकरता जीवन जगलं पाहिजे, या भारत भूमीकरता जीवन जगलं पाहिजे, या भारतावरती प्रेम केलं पाहिजे महाराज, केलं पाहिजे. कारण या जगाचा इतिहास, या जगाचा इतिहास, या भारताचा इतिहास या जगाने डोक्यावरती घ्यावा, जगाने या भारताचा आदर्श घ्यावा, असा आपला भारत देश आहे, लक्षात घ्या. म्हणून या भारतावरती सुद्धा प्रेम करा महाराज. आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे. आपल्या धर्मावरती जर एखादे धर्मसंकट येत असेल, अरे आपल्या धर्मातले लोक आपल्या धर्मातल्या धर्मग्रंथीवरती टीका करावी, एवढा सोपा आपला धर्म आहे. आपल्याच धर्मातले लोक उठतात, आपल्याच धर्मसंतांवरती, आपल्याच धर्मदेवतेवरती, आपल्याच धर्माच्या धर्मग्रंथींवरती, धर्मसंतांवरती टीका करतात. दुसरे लोक नाही करत महाराज, लक्षात घ्या. जोपर्यंत आपल्या धर्मातले लोक हे बंद करणार नाही, तोपर्यंत आपला धर्म सुरक्षित आहे असं म्हणणारच नाही आपण. दुसऱ्या धर्मातल्या लोकांची हिंमत नाही महाराज आपल्या धर्माकडे वाईट नजरेने बघण्याची, पण आपल्या धर्मातले लोक उठतात, एखादा मुद्दा छेडतात, आपल्या देवावरती टीका, आपल्या संतांवरती टीका, आपल्या धर्मग्रंथीवरती टीका. प्रेम करायला शिका महाराज आपल्या धर्मावरती. अहो आपण आपल्या धर्मातले आहे, आपल्या धर्मावरती आपण जर प्रेम केलं तर आपला धर्म आपल्याला तारेल, लक्षात घ्या. धर्मावरती प्रेम करा, आपल्या संतांवरती प्रेम करा, कारण ही लोक आपल्यासाठी जीवन जगून गेले, याच्याकरता जीवन जगा, यांच्यावरती भाव ठेवा, प्रेम ठेवा. हा भारत देशावरती प्रेम करा, माझ्या महाराष्ट्रावरती प्रेम करा. कधी वावगं ठरू नका महाराज, त्याला तोडका समजू नका, बाजूला लुटू नका, प्रेम करा महाराज. निस्वार्थी जीवन जगण्याची ही पद्धती आहे. आपला भारत देशाचा आदर्श या जगाने घ्यावा असा आपला देश आहे. पण आपल्याच भारतातले काही लोक पाकिस्तानचं गुणगान गातात. अरे भारत देश जिंकल्यानंतर फटाके फुटावे भारतामध्ये, एवढा दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात भारतात घडते. फटाके फुटावे पाकिस्तान जिंकल्यानंतर, जसं ते आश्चर्य घडलं फार मोठं. याच्या अगोदर पाकिस्तानला हरवलं ते कुठे गेलेच नाही की नाही. एवढा दुर्दैव महाराज या भारतामध्ये असेल. आपल्या लोकांनी नाही केलं असं म्हणणार नाही मी, आपल्या लोकांनी केलं, पण अशी आपल्याही या लोकांना जाब विचारला पाहिजे महाराज, आपण तुम्ही असं का करताय. आपल्या धर्मावरती जर कोणी बोट दाखवत असेल, आपल्या धर्मग्रंथीवरती जर कोणी बोट दाखवत असेल, जाब विचारला पाहिजे महाराज आपण. लक्षात घ्या, आपल्याकडे स्वातंत्र्य आहे महाराज, इथं स्वातंत्र्य, लोकशाही, प्रत्येकाला विचारण्याचा हक्क आहे. तुम्ही असं का करताय. लोकशाही, आपण विचारलं पाहिजे. आपल्या धर्मावरती ज्यावेळेस संकट येईल विचारलं पाहिजे. आपण प्रेम करायला शिकतात आपल्या धर्मावरती. धर्म होतं काही वेळेस बरं का, म्हणजे काही मंडळींना कळत नाही. ही मंडळी नाचतात ना, ही मंडळी नाचतात ना महाराज, इथं नाचलं पाहिजे, परमार्थामध्ये नाचलं पाहिजे. ही जागा आहे महाराज नाचण्याची. नाहीतर काही काही लोक तिकडे म्हणतात बाहेर, बजाव कसे महाराज, आता ना बाजू तिकडे म्हणतात लोक बजाव, आणि मग तिथे ताल धरतात महाराज. म्हणजे ती नशा असते बरं का माणसाची. नशेमध्ये माणूस काही करतो, नशेमध्ये माणूस जे बोलेल ते काही खरं मानायचं नसतं, जास्त नशेमध्ये काही बोलतो. नशे उतरल्यानंतर माणसाची पूर्वस्थिती असते. पण या ठिकाणी नाचण्याकरता माणसाला नशा करावी लागत
नशा केल्यानंतर तर कोणी नसेल महाराज तिकडे, कोणी काही बोलतं नशा केल्यानंतर बरं का श्रद्धांना. एकदा मी प्रवास करत होतो, कीर्तन चाललो होतो. कीर्तना जात असताना मी बसमध्ये त्यावेळेस चाललो होतो आणि बसल्यानंतर मी सीटवरती बसलो. माझ्या शेजारी एक जण येऊन बसला, थोडासा पेल होता तो. बसल्यानंतर माझ्या हातामध्ये पेपर होता, थोडासा तुकडा पेपरचा, मी वाचत होतो आणि त्याने माझ्या हातातून पेपर हिसकावल्यानंतर मी थोडंसं पाहिलं, म्हणलं मला अंदाज आला, म्हणला याचं थोडंसं गिऱ्हाईक बाजूचं आहे, म्हणलं बोलणं आपल्या म्हणजे आटोक्यात नाही, बोलणं चुकीचं आहे. पेपर देऊन टाकला. थोड्या वेळाने ते मला म्हटले, महाराज तुम्ही महाराज दिसता. मी म्हटलं हा मी महाराज आहे, कीर्तन करतो. म्हटलं बरं कोणत्या गावाला? म्हणे महाराज आज सप्त्या. काय म्हणला तू? कीर्तन नाही म्हणला तो. कोणत्या गावाला आहे आज सप्त्या? म्हटलं अमुक अमुक गावाला कीर्तन चाललोय. अरे वा 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 महाराज, ते आपलंच गाव. काय म्हणला तो? ते आपलंच गाव. म्हणलं अरे वा तुम्ही त्या गावचे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं मग या कीर्तन संध्याकाळी. तर महाराज आपण काही तिकडे येत नसतो, आपण काही तिकडे येत नसतो. 2-5 मिनिटं झाली, मी काही बोललो नाही, चला जाऊ द्या. म्हणलं परत महाराज हो का तुम्ही? म्हणलं हा महाराज आहे मी. कीर्तन करता का? म्हणलं हा कीर्तन करतो. कोणत्या गावाला? म्हटलं आमचे अमुक अमुक. अरे ते आपलंच गाव. महाराज तिथं या पट्ट्याने 5,000 वर्गणी दिली. किती 5,000 वर्गणी दिली म्हणे. म्हणलं अरे वा तुमच्यासारख्या माणसाने 5,000 वर्गणी दिली, चांगली आनंदाची गोष्ट आहे. वा क्या बात आहे. म्हणलं तू म्हणे महाराज हे खरं सांगा, आपण काही कीर्तन येत नाही म्हणे. या पट्ट्याने 5,000 वर्गणी दिली, आपला सप्त्यात वाटा आहे की नाही? बोला. काय म्हणलं ते मला? आपला सप्त्यात वाटा आहे की नाही? अरे म्हणलं परमार्थामध्ये महाराज सगळ्याचा कोणाचा वाटा? म्हणलं यारे अरे लहान थोडी. म्हणला वाटा नाही, म्हणलं सगळ्यांचा अधिकार आहे. म्हणलं परमार्थ करणं, परमार्थामध्ये नाचणं, परमार्थामध्ये उड्या आणणं, याला काय? म्हणलं तुमचा सगळ्यांचा वाटा आहे. वा म्हणलं 100% तुमचा वाटा आहे. महाराज जर या पट्ट्याने 5,000 वर्गणी दिली, जर आपला सप्त्यात वाटा आहे, तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच सांगा. काय म्हणला? आपल्या वाट्याचं कीर्तन कसं शक्य हो महाराज? म्हणजे पिल्यानंतर माणसं काय बोलतील याचं शंका नाही महाराज. पिल्यानंतर काही लोक बोलतात, ही मंडळी महाराज नाचतात गातात, इतका आनंद आहे महाराज परमार्थामध्ये ना, तो आनंद नाही. ऐका मी या विषयावर बोलत होतो. माणसाने प्रेम केलं पाहिजे महाराज, देशावरती असे धर्मावरती प्रेम केलं पाहिजे माणसाने. जो माणूस प्रेम करेल, जो माणूस निस्वार्थ जीवन जगेल, तो माणूस खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकामध्ये राहील. मी तुम्हाला सिकंदराचं उदाहरण सांगितलं आहे का? सिकंदर राजा स्वतः करता जीवन जगला. आज सिकंदराचा पुस्तकामध्ये धडा आहे महाराज. तरी सुद्धा लहान लहान मुलं त्यांना आदर्श मानू शकत नाही. लक्षात घ्या, जगज्जेता होता सिकंदर, जग जिंकला सिकंदरानं, पण नाही महाराज, नाही आदर्श मानू शकत नाही लहान मुलं. पण ऐका त्याच्या विरोधामध्ये माझ्या छत्रपतींचं जीवनचरित्र डोळ्यासमोर आणा. छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र आपण जर डोळ्यासमोर आणलं महाराज, तर छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये लढले, महाराष्ट्राकरता लढले, पण आजही आपल्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं महाराज. आजही आहेत आपल्यामध्ये, जिवंत आहेत. दगडावर, प्रत्येक गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय महाराज. अरे महाराष्ट्रामध्ये इतके गिडकल्ली होऊन गेले, पण राजांनी स्वतःचं नाव दिलं नाही गड किल्ल्याला. लक्षात घ्या. आपण विचार केलाय कधी? स्वतःचं नाव एकाही किल्ल्याला दिलं नाहीये. का? लोक स्वराज्याकरता मरण्याकरता तयार होत होती. आपण कधी विचार केलाय याचा? छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राज्याचं नाव शिवराज्याने ठेवलं. शिवराज्याने ठेवलं, ठेवू शकले असते, पण स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. जो स्वराज्य शब्द उच्चारेल त्याला वाटेल अरे हे माझं राज्य आहे, हे स्वतःचं राज्य आहे. स्वराज्य नाव ठेवलं. गड किल्ल्याचं सुद्धा नाव, एखादा गड किल्ला असेल त्याचं नाव शिवाजी महाराजांच्या नावावर ठेवलं नाही म्हणे, ठेवलं नाही. म्हणून आजही माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावरती नाव गाजतंय महाराज राजाचं. कारण माझा राजा या समाजाकरता जीवन जगले. छत्रपती शिवरायांनी क्रांती करून गेली महाराज, महाराष्ट्रामध्ये जीवन जगले. विचार करा 18 पगड जातींना एकत्र केले छत्रपती शिवरायांनी. कधी विचार केला, कधी जातीत होतो की प्रपंचामध्ये माणूस जेवढा आसक्त होतो, हे सगळं याच ठिकाणी माणसाला सोडून जावं लागतंय. म्हणून जीवन माणसाने चांगलं जगलं पाहिजे. माणूस प्रपंचामध्ये जेवढं प्रेम म्हणून त्या ठिकाणी जीवन जगेल, ते सगळं सोडून जावं लागेल, दुःख होईल. त्याच्याकरता ऐका माणसाने प्रपंचातलं प्रेम हे कमी केलं पाहिजे आणि प्रपंचातलं प्रेम काढून कधीतरी भगवान परमात्म्याकडे लावलंही पाहिजे. म्हणून काळ सारावा चिंतने भगवान परमात्म्याचं भजन केले पाहिजे. तितकंच प्रेम असलं पाहिजे महाराज, त्या भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे. नाही तर आपण म्हणतो ना, नाम जपत आहे वैखरी आणि चित्त धावे विषयावरी. वैखरी म्हणजे जिभेने तर आपण देवाचं नाव घेतोय, पण मुखाने त्या ठिकाणी मुखामध्ये नाम आहे भगवान परमात्म्याचं, पण अंतःकरणामध्ये विषयाचं ध्यान आहे, असं नसलं पाहिजे. तर काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानात त्या ठिकाणी हा मी अभंग बोललो अगोदर. हा अभंग पूर्ण माणसाने 51 वर्ष झाल्यानंतर पाठ केला पाहिजे आणि तसा पूर्ण जीवनात उतरवला पाहिजे महाराज. खास 51 वर्षाच्या पुढच्या सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे, हा अभंग तुमच्याकरताच बरं का. प्रेम कमी करा महाराज संसाराला, सगळा अभंग पाहून घ्या. म्हणून
देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या भगवान परमात्म्याची आपल्या हिंदू पूजा करण्याची पद्धती आहे ती केली पाहिजे. तुकोबरायांनी पुढच्या चरणामध्ये माणसाच्या शरीरासाठी काही नियम सांगितले हो. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विभासर निद्रा बहु भाषण. माणसाच्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी ह्या मापात असल्या पाहिजे बरं का. सगळ्या गोष्टी ह्या मापात असल्या पाहिजे. मापाच्या बाहेर गेलाय की मग शरीर प्रकृती ही माणसाची खराब होत असते. म्हणून तुकोबरायांनी संतांनी महाराज आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वर्णन केलं. तुम्ही जर कधी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचला तर लक्षात येईल तुमच्या. ज्ञानोबरायांनी प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी पुरावा दिलाय. कोणती गोष्ट माणसाने कशी करावी, ती करत असताना कोणती लक्षात त्या ठिकाणी घ्यावी. शरीरासाठी सांगितले महाराज. युक्त आहार विहार, माणसाचा आहार मापात असावा. सगळ्या गोष्टी तुम्ही अभंग पाहून घ्या. आधी काही बोलणार नाही, माझा वेळ जवळजवळ संपुष्टात आले. तुम्ही जास्त वेळ घेतला तुम्ही परत म्हणजे काही म्हणणार नाही तुम्ही, मीच घेणार नाही का सध्या. म्हणून सगळ्यांच्या चरणी अभंग माझ्याकडून सुटणार नाही. अभंग मोठा आहे फार बरं का, म्हणून मोठाच अभंग घेतला. थोडासा म्हणलं थोडा मोठा घेतला म्हणजे अर्धा सुटला. साधा मंदिरच पुढे सोडतो अर्धा. म्हणून अर्धा अभंग सोडण्याचा मी प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष आहेत, जे काही बरोबर आहे ते गुरुवरांचं आहे. आदरणीय दादांनी मला त्या ठिकाणी बोलण्याचा जो उपदेश त्या ठिकाणी आदेश दिला, त्या आदेशाला मी खरंच पात्र ठरू शकलो की नाही मला माहिती नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मी उभा राहून जे काही बरोबर बोललं असेल ते सर्व ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, सर्व गुरुवरायांची कृपा आहे. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, ऐकण्याचे श्रवणाचे दोष आहेत, म्हणून ते क्षमा आपण मोठ्या अंतःकरणाने कराव्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा सगळे दिग्गज मंडळी महाराष्ट्रातील या ठिकाणी आहेत. गोड ज्यांनी गायन केलं सगळ्यांनी तुम्ही ऐकलं महाराज, ऐकताय तुम्ही 4-5 दिवसापासून. तुमचे माऊली महाराज आहेत, धन्यवाद माऊली महाराज बरं का. काल ज्यांचं सुंदर तुम्ही कीर्तन श्रवण केलं सतीश महाराज आहेत. इकडे मृदंगावरती साथ करण्याकरता आवाज पकवाजा असा घाबरतो महाराज, पकवाजाला घाम फुटतो बरं का. वाजवायला बसल्यानंतर पकवाजाला घाम फुटतो. आमचे ऋषी दादा आहेत, दादांनी धन्यवाद. दादा दोन्ही दादा समोर बसलेले आहेत, दादांच्याही चरणी वंदन करतो. आदरणीय आमचे परममित्र असणारे ज्यांचे तुम्ही दोघांचेही कीर्तन श्रवण केलेत, हरिभक्तीपरायण माझ्यावर बंधुत्व प्रेम करणारे आमचे शरदजी महाराज फासटे आहेत. श्रीनाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था संसदली त्यांचे विद्यार्थी आहेत. हरिभक्तीपरायण इकडे आमचे युवा कीर्तनकार शिवचरित्रकार सुधीरजी महाराज, सुधीर दादा तेही या ठिकाणी आहेत. तुम्ही सगळे मंडळी या आश्रमावरती प्रेम करणारे, दादांवरती प्रेम करणारे सगळे मंडळी तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच्या दिवशी आपल्याला आपल्या नेत्राची पारणी फेडणारा सुंदर त्या ठिकाणी माऊलींचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. सूर्यदेव त्या ठिकाणी दर्शन घेण्याकरता येणार आहे. हा अलौकिक चमत्कार, अलौकिक सोहळा आपल्या डोळ्याने आपण बघणार आहोत. सगळीकडे मंडळी आमचे राम महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, ही सगळ्या मंडळींना अगदी मनापासून धन्यवाद. निश्चल महाराज आहेत, आमचे मैंदळ भाऊ आहेत, सगळ्याच मंडळींना अगदी मनाभावाने वंदन करतो. आमचे भगवान महाराज आहेत आणि तुम्ही सगळे बसलेली मंडळी. कुणाचं नाम निर्देश मी करत नाही मला, कारण कोणाचे नाम निर्देश माहितीच नाही, बरोबर आहे. म्हणून जेवढं प्रेम यांच्याबद्दल आहे तेवढंच तुमच्याही बद्दल आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि याच ठिकाणी थांबतो. शुभम भवतु. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.